हाय हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि आज गेट रेडी विथ मी मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आता आपण सुरू करूया कारण मी घाईत आहे. हे लावलं आहे तरी रंग उडतो आणि मॉइश्चर निघून जातं. रंग राहतो आणि मॉइश्चर निघून जातं. काय झालं आहे आज मला आय डोंट नो. नेव्हियाचं माझं आता मी सध्या वापरते आहे कारण मी आता माझ्या माहेरी आली आहे आणि मी सगळंच घेऊन नाही आली. त्यामुळे आता माझे फक्त छोटा मेकअप किट आणला आहे मी. ओके गाईज. आणि आता आपण लावणार आहोत टोनर. टोनर मला खूपच गरजेचं आहे कारण माझी स्किन ओ माय गॉड बघू शकता तुम्ही, भयंकर ड्राय स्किन. हे वॉटरही मी यूज करते जस्ट बिकॉज ह्याने माझ्या पोर जे असतात ना ते स्मूथ होतात, त्यामुळे मी हे यूज करते टोनर. नाहीतर आय नो की मिल्की यूज करायचे असतात टोनर ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी. बट आता सध्यासाठी तरी ठीक आहे. आता गरमी पण सुरू झाली आहे, थंडी राहिली नाही आहे. सी ओके. माझी स्किन खूप ड्राय फील करते आहे आफ्टर आंघोळ. सो येस. आणि आता आपण लावणार आहोत सीरम, जे मी एवढंच घेतलं आहे. आणि अभि माझ्यावर रुसून बसलाय. खाली कारण आम्हाला उशीर झालाय. माझं आज लेन्स कार्डचं शूट आहे, त्यामुळे मला प्रॉपर रेडी व्हायचंच आहे कारण आपलं छान दिसणं गरजेचं आहे. म्हणजे स्किन पण खूप ड्राय फील करते आहे. फेस मॉइश्चरायझर लावते, त्यानंतर बॉडी मॉइश्चरायझर लावते. माझं हे ऑलमोस्ट संपत आलं आहे. बट हे हे मॉइश्चरायझर यूज केल्यानंतर माझी स्किन खूप जास्त हायड्रेटेड फील करते माझी स्किन. त्यामुळे मी हेच मॉइश्चरायझर वापरते आता आणि रिझल्ट पण खूप छान येतो आहे. आहा, असं वाटतं जस्ट तोंड धुतलं आहे मी. बाय द वे गाईज, तुम्हाला माहिती आहे का, मला अंकिताच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होतं आणि आम्ही तिकीट 1 आठवड्यापूर्वीच बुक केलेली. 16ला तिचं लग्न होतं सकाळी. त्यामुळे आम्ही विचार केला की आम्ही 15ला पहाटे निघतो, म्हणजे 15ला आराम करून सकाळी रेडी वगैरे होऊन आम्ही लग्न अटेंड करू शकतो 16ला. कारण 15ला जर मी रात्रीची तिकीट बुक केली तर आम्हाला पोहोचायला 6 वाजणार आणि तिचं लग्न 8 वाजताचं होतं काहीतरी सकाळी. तर मी म्हटलं की हां मग मी तेव्हा पोहोचेन. आणि असं आमचं झालं. शुक्रवार वगैरे होता आणि आमची बॅग वगैरे ठरलं वगैरे, कपडे, साडी काय नेसायची, दोघांचे कपडे ठरले. आणि मला शुक्रवारी शूट होतं ब्रँडचं, गुरुवारी होतं एका ब्रँडचं आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी लेन्स कार्डचं शूट होतं. तर मला लेन्स कार्डवाले म्हणाले काय नाही, तुम्हाला शॉपमध्ये जायचं आहे, ते कलेक्ट करायचे 3 फ्रेम्स आणि त्यानंतर मग आपण हे करूया, लाईव्ह जाऊया लगेच, म्हणजे शूट करून तू शुक्रवारीच लाईव्ह जाऊ शकतेस इव्हनिंगला. तर माझं हां ठीक आहे, सॉर्टेड आहे. अशी पण माझी गाडी होती शुक्रवारी रात्रीची,
म्हणजे शनिवारी पहाटेची गाडी होती माझी 4ची, सॉरी 5ची जनशताब्दी. माझं सगळं सॉर्टेड आहे. मग मी आता शूट करेन, मग मी फ्री होईन आणि मग झालं काम असं वगैरे. मग मी 2 दिवस तिकडे मज्जा करू शकते. आणि मी त्या लेन्सकार्टच्या दुकानात गेली, तिथे मला म्हणायला लागले की सोनाली, तुझं ते तुला बनवायला द्यावे लागणार फ्रेम्स आणि तुला ते 2 दिवसानंतर मिळणार. तर मी त्या ब्रँडवाल्यांना म्हटलं, अहो तुम्ही हे मला सांगितलंच नाही की 2 दिवसानंतर मिळणार, ते मला बनवायला द्यावं लागणार आधी. ते म्हणाले, अरे बापरे असं आहे का, मग जाऊ दे तू एक काम कर, मग तू मंडेला शूट कर, नो प्रॉब्लेम, आपण आज नको शूट करूया, आपण पुढे ढकलूया शूट. म्हटलं अरे असं काय, आता मी सोमवारी कसं शूट करणार. जरी मी रविवारी निघाली मग तिकडनं, तरी मला पोचायला इकडे सोमवारची सकाळ होणारच. सोमवारची सकाळ होणार आणि मग त्यानंतर मी इकडे येणार आणि मग मी परत एवढं दमलेल्या ह्याने शूट वगैरे करणार. तर मलाच असं व्हायला लागलं की राहू दे, त्यापेक्षा मी अंकिताला सॉरी म्हणेन. आणि मग तिकीट कॅन्सल कराव्या लागल्या मला आणि माझ्या पप्पांच्या शिव्या पण मला खाव्या लागल्या, कारण त्यांनी खूप झंझट करून तिकीट मिळवलेली. कारण सॅटर्डेची वगैरेचे तिकीट्स मिळत नाही. जर तुम्ही कोकणवाले असाल तर तुम्हाला माहिती असेल. मला तर खूप मेजर प्रॉब्लेम होतात आणि हा खूपच मेजर प्रॉब्लेम आहे. यावर काहीतरी ॲक्शन झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण युजली तिकीट्स बुक करायला जातो पेजवर, रेल्वेच्या जी काही साईट आहे, मला आता लक्षात नाही आहे, त्याच्यावर आपण ट्रेनचे तिकीट बुक करायला जातो आणि तिकीट सगळ्या ऑलरेडी बुक असतात. मग त्यानंतर त्या तिकीट्स आपल्याला ब्लॅकने मिळतात दुप्पट किमतीमध्ये. म्हणजे आता मी लेटेस्ट तुम्हाला माझा एक हे सांगते की मी ह्याला गेलेली, मालवणला गेलेली मैत्रिणींसोबत माझ्या. तर तेव्हा मला त्या पेजवर दाखवत होते की 800-850 रुपये तिकीट आहे. आणि जेव्हा एक मिनिट, अभि तृष्णाला फोन कर ना. आणि जेव्हा मी त्या ह्याच्यावर बघितलं तेव्हा तिकीट्स अवेलेबल नाही असं दाखवलं मला. तर मग मी पप्पांना फोन केला, तर पप्पा म्हणाले की अगं सॅटर्डे वगैरे नसेल कदाचित तिकीट. तर मग मी एका माझ्या मित्राला फोन केला जो तिकीट्स हे करतो, मी नाव नाही घेणार त्याचं. तर तो मला म्हणाला की ओके तुला तिकीट हवी टिल्ल्या. तर मी माहेरी आली आणि मी येता टिल्ल्याला पण घेऊन आली आहे, कारण माझ्यासोबत त्याचे पण लाड व्हावे म्हणून. सीरम सनस्क्रीन. मी थोडा वेळ घेतला कारण जे मॉइश्चरायझर आहे ना ते पूर्ण असं आतमध्ये थोडा जायला, आणि थोडी स्किन ओली असते ना, तरी थोडी नॉर्मल व्हायला थोडा टाईम जातो. म्हणून मी थोडं गप्पा मारल्या आणि आपण टिल्ल्यामुळे टॉपिक भरकटला. मी हे सांगत होती तुम्हाला की मग माझा एक मित्र आहे, त्याचं मी नाव नाही घेणार, तो मला म्हणाला की तुला तिकीट मिळेल, आणि त्याने किती रुपयाला मिळेल हे नाही सांगितलं. अरे आहेत अवेलेबल, तुला किती हवे आहेत, अच्छा हां मी बघतो, आहेत. असं करून 10 जण आम्ही होतो. तर त्याने जायच्या तिकीट्स काढल्या. तर त्यातल्या 4 तिकीट्स कन्फर्म झाल्या आणि दोघींच्या झाल्या नाहीत. तर आम्ही ॲडजस्ट केलं आमच्या सीटवर, त्यांच्या जनरलच्या तिकीट्स काढल्या आणि आमच्या सीटवर आम्ही ॲडजस्ट केलं. आणि आम्ही अशा पण सगळ्या बारीक आहोत, त्यामुळे मी आणि माझी एक मैत्रीण नीलम, ती आम्ही दोघी एका सीटवर होतो फक्त, म्हणजे एक सिंगल, आणि बाकीच्या दोघी मग 2-2 असं झोपलेल्या. तर आणि येतानाच्या साई तिकीट त्याने कन्फर्ममध्ये दिला मला, आणि त्याने काढल्या सॅटर्डेला, आणि आम्ही संडेला तिकडनं निघणार होतो. संडेच्या जायच्या दोन्ही तिकीट्स यायच्या त्यानेच काढल्या. तर त्याने मला वाटलं हेच प्राईस असणार की 850 वगैरे जे काही आहे प्राईस ती. मला माहीत नव्हतं की हा इतकी वाढवून सांगेल. तर
तुम्ही गेस नाही करू शकणार की त्याने मला कितीमध्ये 10 तिकीट्स सांगितले, कारण जायच्या 4 कन्फर्म झालेल्या ना, मग 4 तिकीटचे पैसे आणि येतानाचे साईच्या साई कन्फर्म झालेल्या ते त्याचे पैसे असे मिळून त्याने माझ्याकडनं 20,000 घेतले. मला म्हणाला की हीच प्राईज आहे आणि ग तुला माहिती नाही आहे तिकीटचे रेट्स काय असतात. तर मी म्हटलं अरे आम्ही 3rd टायर एसीने गेलेलो. टिल्ल्या तुझा काय प्रॉब्लेम आहे. 3rd टायर एसीने गेलेलो आणि इतकी काही म्हणजे ही आपली कोकण कन्या होती आमची ट्रेन, म्हणजे तेजस वगैरे तर असती तर गोष्टच वेगळी होती की 20,000 होणं. तो म्हणाला हेच प्राइस आहे. म्हणजे त्यांनी एक तिकीटचे पार 2,000 घेतले माझ्याकडनं कोकणात जायला. 3rd टायर एसी, फर्स्ट क्लास पण नाही. असं सगळं झालं माझ्याबरोबर. म्हणजे आता आम्ही काय करायचं, कोकणी माणसांनी कोकणात जाणं बंद करायचं का, की आम्ही छान कोकण रेल्वेचा वापर करणंच बंद करायचं. एवढ्या महाग तिकीट्स तुम्ही लोक, हे काय असतात, हे जे दलाल असतात ना, ही लोक ऑलरेडी सगळ्या तिकीट्स बुक करून टाकतात जे सॅटर्डे संडे येतात त्याच्या, आणि मग ब्लॅकमध्ये त्याच तिकीट्स ज्या 800च्या असतात त्या डबल रेटने विकतात. म्हणजे विचार करा, एक 850ची तिकीट मला त्या माणसाने 2,000ला विकली. हे खूप 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 डेंजर चालू आहे सध्या. सो हे कुठंतरी जाऊन थांबलं पाहिजे. टिल्ल्या इकडे ये, बाहेर नाही जायचं, आत ये, आत ये. दुपारची वेळ आहे, कोणतरी उचलून नेणार तुला, आत ये. नाही तर इथेच बसून राहा. ये आत ये, ये या इकडे ये लवकर, आतमध्ये ये इकडे ये, लवकर ये, लवकर ये. माझं अजूनही काही काम वाढवलं तर मला सारखं लक्ष ठेवून राहावं लागतं. काय करू, हे मॅटवालंच लावतो. मी फाउंडेशन लावते, नॉट प्रमोशनल गाईज, नाहीतर मग परत म्हणाल की काय प्रमोशन करते. प्रमोशन नाही. अजून मला यूट्यूबकडनं ब्रँड द्यायचं सुरू नाही झालं आहे गाईज, त्यामुळे स्टील नाही, चिल. हे असं दिसताना मला दिसत असेल की हे किती बापरे पांढरं आहे वगैरे, बट हे इझिली माझ्या स्किनमध्ये हे होतं, मेल्ट होतं. $2,000 years later. येस. सो गाईज, माझा पूर्ण बेस लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की कम्प्लिटली ते माझ्या स्किनमध्ये हे झालं आहे आणि अजिबात कुठेहीच ब्राईट नाही वाटत आहे माझा फेस. माझा स्किन टोन माझ्या ह्या टोनशी मॅच होतो आहे. खूप स्किन टॅन आहे कपाळावर, कारण मला ते आहेच, ते आधीपासूनच आहे. ते मी खूप काही करते तरी पण त्याचं काही होऊ नाही शकत. येस, मी मानेला नाही लावलं, मानेला लावलं. अभि टिल्ल्या कुठेतरी गेला. मी बोलण्यातला विसरली, तो इथे बसलेला होता बघ एकदा. बसलाय. टिल्ल्या आहे ना यार, 4थ्या मजल्यावर वगैरे जाऊन बसतो. काय करायचं त्याचं. मला की नाही, 1 मिनिट, मला बाहेर जावं लागणार, बघावं लागणार. कुठे होता सरबर? इथे आण, त्याच्या लाफे मारते. इथे आण. कुठे जातो?
कुठे गेलेला तू? सांग मला. पिल्लाच्या थोडे लाफे वाजवायला लागले, शिवाय त्याला अक्कल नाही येणार. तुमची पावडर हे मेबलिनचं नाही आहे, हे मेबलिनचंच आहे आयब्रो पेन्सिल. सॉरी. डन. मी एवढंच करते, मी ते फिलअप वगैरे नाही करत. सुंदर आयब्रोज दिले आहेत देवाने मला, त्याची फक्त काळजी घेते मी. तुम्ही काय माझ्याकडे असे बघताय? ही पावडर आहे ना, अशी थोडी अंडर आईज ना माझ्या लावते इथे पण, कारण म्हणजे तिकडेच खूप असं ऑइलीनेस येतो. माझा मेकअप आहे हा, तुम्ही तुमचा करा, नाही तर तुम्ही उगाच मला कॉपी करा ना. शी अशी काय करते, हे मिस केलं ते मिस केलं. माझं एकदम हा बेसिक करते मी. हे लॉक करण्यासाठी मी सगळी प्रोसेस करते. काय झालं गावकर, चुकलाय का माझा मेकअप? असे तोंडाकडे माझ्या बघताय तुम्ही. हे करताना आहे ना एक वेगळी भीती असते मनात. बापरे बापरे, डोळा गेला तर मी काय करू. बट सुंदर होतात आयलॅशेस. लावूया आता आयलॅशेस. गाईस, तुम्हाला असं वाटतंय का की मला काजळ लावायची गरज आहे? मला असं वाटत नाही आहे, बट काय काजळ नाही लावलं ना तर मग माझे डोळे लहान दिसतात. आणि काजळ लावलं तर ते चष्म्यातनं छान दिसेल की नाही मला प्रश्न आहे. म्हणून लेट्स सी. छोटू क्यूट माझं हायलायटर. वाव, किती बदल दिसतो ना चेहऱ्यामध्ये लावल्यानंतर. सॉरी, मी तुम्हाला लिपस्टिक दाखवणार होती. वॉट्स इन माय बॅग नंतर करूया कधीतरी. बाय द वे, ही अशी क्यूटशी बॅग माझी मैत्रीण कृष्णाने मला दिली आहे, जी तिने गोव्यावरून आणली आणि मी आता हीच यूज करते. मी प्रेमात आहे कारण मी या बॅगच्या. सो येस, मी तुम्हाला लिपस्टिक दाखवते. टिल्ल्या, मी तुझा लाफा देणार आहे. पागल, परत पळाला तो, काय होऊ नाही शकत त्याचं. सो येस, माझ्याकडे ही स्विस ब्युटीची खूपच वर्षापूर्वीपासूनची लिपस्टिक आहे. म्हणजे खूप वर्ष नाही झाली, 1-1.5 वर्ष वगैरे झाली असतील मी वापरते. तुम्ही बघू शकता. आणि हा शेड आहे, कॉफी शेड आहे, 327. सो बघू शकता हा शेड आहे. ओके. आणि आता मी हा शेड असा माझ्या जे लिपचे आउटर लाईन असते ना त्यासाठी मी यूज करणार आहे. अभी तो त्यांच्याकडे गेलाय. सो ओके, हे असं लावलं ना, त्यानंतर मग हे तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं रिझन आहे कारण मला भरपूर लोकांनी कॉम्प्लिमेंट दिली की वाव, तुझा कोणता शेड आहे लिपस्टिकचा, लिप्स इतके छान का दिसत आहेत. तर त्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर करते. हे मॅक्सचं
हे मॅकचं लिप ग्लास आहे माझ्याकडे, हे बघा. सो आय एम सो सॉरी गाईज. असं त्याचं काय इरिटेट करतोय तो माणूस मला. जाऊ दे. माझ्याकडे मॅकचं लिप ग्लास आहे, हे बघू शकता तुम्ही. सो हे आता मी यूज करणार आहे माझ्या लिपस्टिक लावून झाल्यानंतर. आता ह्याच्यावर ह्याचा शेड, एक मिनटं, सी, इतका सुंदर दिसतो म्हणजे हे मिक्सचर जे आहे ते. आणि लिप्स एकदम ज्युसी आणि एकदम सुंदर दिसतात लिप्स माझे ह्याच्यात. सो हे माझं एक आता फेवरेट कॉम्बिनेशन झालं आहे लिपस्टिक्समध्ये. आणि येस, दॅट्स इट. ह्याचा शेड आहे 312 लव्ह चाइल्ड. येस. आणि आता लास्ट अत्तर. मी जशी तुम्हाला माहिती आहे मी परफ्यूम्सची शौकीन आहे आणि त्यामुळे मी माझ्याकडे भरपूर अत्तर आणि भरपूर परफ्यूम्स असतात. सो आता सध्या मी लॅविश मस्क वापरते आहे आदिल कादरीचा, जो खूपच कमाल आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि कपड्यांवर हे जस्ट हर्ब्सचं सीन अँड टॉनिक. येस, हे पण कमाल आहे. सो येस, रेडी, पूर्ण रेडी होते आणि मग तुमच्यासमोर येते. सो येस गाईज, आय एम रेडी आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की मी आज काय वेअर केलं आहे. सो येस, मी हे जॅकेट वेअर केलं आहे आणि खाली ऑरेंज कलरची ट्राउझर, आतमध्ये ब्लॅक कलरची एक सिम्पल प्लेन ब्लॅक असं टॉप आहे आणि त्याच्यावर मी हे जॅकेट वेअर केलं आहे जे अगदी हलकं आहे आणि मी कम्फर्टेबल आहे या कपड्यांमध्ये. मला ब्राईट कलर्स आवडतात त्यामुळे हे एक छान कॉम्बिनेशन झालं आहे. सो येस, आय एम रेडी. आणि माझे केस, एक छान वॉल्यूम आला आहे केसांना. मी सध्या बिअर शॅम्पू यूज करते आहे केस बाउन्सी होण्यासाठी आणि खूप छान वॉल्यूम आला आहे त्यामुळे मला खूप आवडतं आहे सध्या माझे केस. येस, असा छान वॉल्यूम येतो आहे माझ्या केसांना. येस, दॅट्स इट. आणि इथेच आता मी माझा व्लॉग संपवते. मला अजून काहीतरी सुचवा की मी रोज काय अपलोड करू, कारण मी ठरवलं आहे यूट्यूबला आता सतत काही ना काहीतरी चालू ठेवायचा कॉन्टेंट, कारण मला दिसतं आहे की तुम्हा सगळ्यांना आवडतं आहे मी जे काही शेअर करते आहे यूट्यूबला आणि तुमचं कॉमेंट्समध्ये भरभरून प्रेम मिळतं आहे त्यासाठी पण खूप थँक्यू. पण तुम्ही मला सजेस्ट करा की मी नेक्स्ट व्लॉग काय असेल आणि काय कॉन्टेंट मी आणू तुमच्यापर्यंत व्लॉगमार्फत. सो येस, तुम्ही शेअर करा आणि व्लॉगमध्ये मला सजेस्टही करा की मी काय अपलोड करू. दॅट्स इट गाईज. चला, मला उशीर झाला आहे, 3:30 वाजले आहेत आणि मला आता ग्लेअर्स वगैरे सगळं कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मग मी तिकडे जाणार आणि मग त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी असणार. सो येस, इथेच मी आता संपवते. थँक्यू सो मच आणि असंच प्रेम भरभरून देत राहा. लव यू.